एजीएम म्हणजेच ॲन्युअल जनरल मीटिंग ही टर्म ऐकून माहिती असते. पण त्याच्या इतकीच महत्त्वाची आणखी एक टर्मिनॉलॉजी आहे एफजीएम म्हणजे फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग. तर ही फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग याविषयी अनेकदा सभासदांना माहिती नसतं कारण त्यांनी नव्यानेच फ्लॅट घेतलेला असतो. दुसरीकडे डेव्हलपरला याविषयी माहिती असते, पण या एफजीएमला तितकं महत्त्व दिलं जात नाही का? असा प्रश्न आहे. ही का इतकी महत्त्वाची असते? त्याचं स्वरूप काय असतं? त्याचा अजेंडा काय असायला पाहिजे? तर या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार. ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स या पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं स्वागत करतो आणि आपल्यासोबत आज आहेत सोसायटी प्लसचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय ओसवाल. नमस्कार सर. नमस्कार. विषय महत्त्वाचा आहे आणि मलाही याविषयी फार माहिती नाही, त्यामुळे जाणून घ्यायची उत्सुकता पण आहे. एफजीएम आपण जी म्हणतोय, पहिली सर्वसाधारण सभा, तर ही नेमकी काय असते? एफ-जी-एम म्हणजे फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग. सोसायटी नोंदणी झाल्यानंतर मेंबर्स जे असतात, त्यांची ही पहिली अधिकृत मीटिंग असते. आणि सोसायटी नोंदणी झाल्यानंतर ही मीटिंग डेव्हलपरने किंवा मुख्य प्रवर्तकाने बोलवायची असते. आणि ही मीटिंग जी असते, ही लाईफटाईममध्ये एकदाच होते. पुन्हा होत नाही मेंबर्ससाठी. त्याच्यानंतर जी सोसायटीमध्ये होतात, ते स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, विशेष सर्वसाधारण सभा किंवा ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग, वार्षिक सर्वसाधारण सभा. ह्या 2 सभा जोपर्यंत सोसायटीचं अस्तित्व आहे, तोपर्यंत ती होत राहते. फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग ही लाईफटाईममध्ये एकदाच होते आणि ह्याचं खूप महत्त्व आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केलात, की मुख्य प्रवर्तकांनी, चीफ प्रमोटरनी ही बोलवायची असते आणि पुढच्या ज्या असतात एजीएम मला वाटतं, त्याला चीफ प्रमोटर नसेल त्या ह्याच्यात इन्व्हॉल्व. फर्स्ट जनरल बॉडी मीटिंगलाच चीफ प्रमोटर असतात. चीफ प्रमोटरची मुख्यतः 2 जबाबदारी असते. एक सोसायटी नोंदणी करून घेणे आणि दुसरी पहिली सर्वसाधारण सभा बोलवणे. बरं. फक्त मग हा रूल म्हणूया आपण किंवा हा नियम फॉलो केला जातो का सोसायट्यांमध्ये? तुमचं काय निरीक्षण दिसतं तुम्हाला? नाही, केला जातो. कारण ह्याचा एक नियम आहे, जे तुम्हाला बायलॉज नंबर 85 मध्ये दिलेलं आहे, की सोसायटी नोंदणी झाल्यानंतर मुख्य प्रवर्तकाने ही मीटिंग सोसायटी नोंदणी झाल्यापासून 3 महिन्याच्या आत बोलवायला पाहिजे. अच्छा. आणि जर ती 3 महिन्याच्या आत नाही बोलवली, मग त्याला प्रोव्हिजन आहे वेगळी. तीच प्रोव्हिजन आपण आता जाणून घेऊया. समजा काही कारणांमुळे 3 महिन्यात जर ही मीटिंग नाही बोलावली चीफ प्रमोटरनी, तर मग काय तरतूद असते? तर त्याची तरतूद अशी आहे, जी बायलॉज नंबर 86 मध्ये दिलेली आहे, की मुख्य प्रवर्तकाने कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला, सहकार खात्याला ॲप्लिकेशन करायचं आणि एक प्राधिकृत अधिकारी नेमणूक करण्यासाठी अर्ज करायचा आणि मग त्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे ती मीटिंग संपन्न केली जाते. ही जी आपण एफजीएम म्हणतोय, पहिली सर्वसाधारण सभा, याचा अजेंडा नेमका काय असतो? त्याचा एजेंडा बायलॉजप्रमाणे जर बघितलं, तर बायलॉज नंबर 87 मध्ये त्याचं दिलेला आहे एजेंडा, की तो एक साधारणपणे 10 पॉइंट्सचा एजेंडा असतो. आणि त्या एजेंडामध्ये मुख्यतः त्या मीटिंगसाठी अध्यक्षांची निवड करणे. त्यानंतर जे नवीन मेंबर आहेत, त्या मेंबरला तिथे ॲडमिट करून सभासद म्हणून करून घेणे. नंतर मुख्य प्रवर्तकांनी सोसायटी नोंदणी करताना काय-काय खर्च केला, ह्याचा हिशोब दाखवणे आणि त्याची मान्यता घेणे. तर मुख्यतः शेअर मनी एंट्रन्स फीज असते किंवा सोसायटी नोंदणी करण्यासाठी ₹2,500 आपण एक चलन भरतो स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेजरीमध्ये, त्याची माहिती देणे असते. त्याच्यानंतर असतं की एक हंगामी समिती स्थापन करणे. तर ती हंगामी समिती स्थापन करण्याची पण प्रोव्हिजन बायलॉजमध्ये दिलेली आहे, की ती कशाप्रकारे आपण स्थापन करायची असते. तर हा 4था विषय झाला. 5वा असतो की बाबा त्या हंगामी समितीनंतर त्या समितीपैकी एखाद्या सभासदाला पुढची मीटिंग बोलवण्याचे अधिकार देणे. त्याच्यानंतर हाउसिंग फेडरेशनचं मेंबर होणे. त्याच्यानंतर तुम्हाला काही बॉरोइंग्ज घ्यायची असेल, त्याचे लिमिट फिक्स करणे. नंतर मॅनेजिंग कमिटीला कन्व्हेन्स करून घेण्याचे अधिकार देणे किंवा ह्या जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे किंवा स्ट्रक्चरचे टायटल, लँड, टायटल इंटरेस्ट ते जे काय आहे, ते बिल्डरकडून सोसायटीच्या नावाने हस्तांतर करणे. नंतर हाउसिंग फेडरेशनचं मेंबर होणे आणि आयत्या वेळेचा काही विषय असेल, तर प्रेसिडेंटच्या परवानगीने ते विषय चर्चेत घेणे अँड एक्सेप्ट दोज व्हिच आर नॉट अ पार्ट ऑफ द एजेंडा नोटीस. तर अशा प्रकारे ते 10 पॉइंटचा एक साधारणपणे एजेंडा असतो. तुम्ही सांगताय यावरून जाणवतं, की हे सगळेच पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे सगळेच सभासदांची. पॉइंट होते. येस, येस. आता सभासदांच्या दृष्टीने थोडा विचार केला आपण, तर त्यांच्या दृष्टीने ही एफजीएमला उपस्थित राहणं, त्याचं महत्त्व काय आहे नेमकं? नाही, खूप जास्त महत्त्व आहे. कारण हा एक असा प्लॅटफॉर्म असतो, की त्याचं पर्पज काय? बेसिकली हे जाणून घेऊया, की फर्स्ट जनरल बॉडी मीटिंगचा पर्पज असतो, की एक हंगामी समिती स्थापन करणे
आणि त्या मीटिंगमध्ये त्या हंगामी समितीला पुढचे सगळे अधिकार देणे. कारण मीटिंगच्या आधी ते फक्त सभासद असतात. सभासद म्हणून त्यांना कुठला अधिकार नसतो. सभासद ज्यावेळेला प्रोव्हिजनल कमिटी, मॅनेजिंग कमिटीचा मेंबर होतो, म्हणजे हंगामी समितीचा मेंबर होतो, ती हंगामी समिती गठीत केली जाते आणि ती गठीत केल्यानंतर त्यांना सगळे अधिकार दिले जातात. सोसायटीचे अफेअर चालवणे, बँक अकाउंट ऑपरेट करणे. तर अशा प्रकारे त्यांना सगळे अधिकार दिल्यानंतर ह्याचं महत्त्व असं आहे, की आता डेव्हलपरला सोसायटी हँडओव्हर करायची आहे, प्रोजेक्ट हँडओव्हर करायचं आहे. मग प्रोजेक्ट हँडओव्हर करताना जे सोसायटीचे कॉमन विषय असतात, त्या संदर्भातली सगळी माहिती डेव्हलपरकडनं घ्यायची आणि ती मॅनेजिंग कमिटीने डेव्हलपरकडनं बायलॉज नंबर 90 मध्ये दिलेलं आहे, की हँडओव्हर घेताना तुम्ही काय-काय घ्यायला पाहिजे. तर त्याची लिस्ट असते, की बाबा डॉक्युमेंट हँडओव्हर कशाप्रकारे घ्यायचं, फायनान्शियल हँडओव्हर कशाप्रकारे घ्यायचं, टेक्निकल हँडओव्हर कशाप्रकारे घ्यायचं. तर ही मीटिंग सभासदांसाठी तितकीच महत्त्वाची आहे, की बाबा ही मीटिंग पुन्हा होणार नाही. तर ह्या मीटिंगमध्ये त्यांना दिलेल्या अधिकाराच्या अन्वये त्यांनी ते सगळं हँडओव्हर डेव्हलपरकडनं कॉमन विषय ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत फ्लॅटचा विषय डिस्कस केला जात नाही. तर जे सगळे कॉमनमध्ये डेव्हलपरनी दिलेलं असतं, ते सगळं त्याच्याकडनं हँडओव्हर करून घेणे ह्याला खूप महत्त्व असतं. आणि आम्ही असं समजतो, की पहिली मीटिंग हा सोसायटीचा फाउंडेशन बेस आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारे उत्तमरित्या कंडक्ट केली पाहिजे. तुम्ही सर आत्ता बोलताना हंगामी समिती गठीत करण्याचा उल्लेख केला, ज्याला प्रोव्हिजनल कमिटी म्हणतात. तर ही कमिटी स्थापन करताना, गठीत करताना त्याचं स्वरूप काय असतं? त्यात किती मेंबर्स किंवा सभासद असतात? हां, तर त्याचं पण बायलॉजमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे. बायलॉज नंबर 114 मध्ये दिलेलं आहे, की हंगामी समितीची स्ट्रेंथ कशी असायला पाहिजे आणि त्याचं पुरं बायफर्केशन कसं असलं पाहिजे. तर बायलॉज नंबर 114 मध्ये दिले, की तुमची सोसायटी जर 50 मेंबरची असेल, तर त्याला 7 लोकांची हंगामी समिती लागते. 51 ते 100 असेल तर 11 मेंबर लागतात. 101 ते 200 असेल तर 13, 201 ते 300 असेल तर 15, 301 ते 500 असेल तर 17 आणि 501च्या पुढे जेवढे पण मेंबर असतील, त्याला 19 लोकांची हंगामी समिती लागते. आणि ह्या समितीचा जो कार्यकाल असतो तो 1 वर्षाचा असतो म्हणून त्याला हंगामी समिती म्हणली जाते आणि ती सिलेक्शन बेसिसवर होते. इथे इलेक्शन होत नाही. 1 वर्षानंतर इलेक्शन होतात आणि 1 वर्षानंतर झालेल्या कमिटीमध्ये ती इलेक्टेड कमिटी म्हणून निवडून येते. त्यावेळेला प्राधिकृत अधिकारी येतो गव्हर्नमेंटचा. त्याच्या समक्ष इलेक्शन कंडक्ट केलं जातं आणि मग ती 5 वर्षासाठी असते. तर दोन्हीमध्ये फरक फक्त प्रोव्हिजनल कमिटीचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो आणि पर्मनंट कमिटीचा 5 वर्षाचा असतो. आता जी कमिटी मी सांगितली 7 लोकांची किंवा 7, 11, 13, 15, 17, 19 ह्याच्यामध्ये परत बायफर्केशन दिले. जर तुमची कमिटी 11 लोकांची असेल, तर 11 मॅनेजिंग कमिटी मेंबरमध्ये 2 लेडीज मेंबर असतात, 3 रिझर्व्ड कॅटेगरीचे असतात आणि 6 ओपन कॅटेगरीचे असतात. आता हे जे 3 रिझर्व्ड कॅटेगरीचे असतात, ह्याच्यामध्ये परत 3 सब कॅटेगरीज आहे. एक आहे ओ-बी-सी, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे इतर मागासवर्गीय. एक आहे एस-सी-एस-टी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि तिसरं आहे व्ही-जे-एन-टी, विमुक्त जाती, नो-बॅक ट्राइब किंवा एस-बी-सी, शेड्यूल बॅकवर्ड क्लास. ह्या 3 क्लासचा एक मेंबर मॅनेजिंग कमिटीमध्ये असणं बंधनकारक आहे. ते जर नसलं, तर तुम्हाला ते ती सीट 3 सीट परमनंटली व्हेकंट ठेवाव्या लागतात. तिथं तुम्ही इतर कोणालाही भरू शकत नाही. आणि त्या सभासदाने त्याचं कास्ट सर्टिफिकेट जर महाराष्ट्रामध्ये आहे, तर महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट त्याला सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीकडे सबमिट करावं लागतं. अशी ह्याची गठीत होते ही कमिटी. एकच प्रश्न आता असा येतो, की ही जी हंगामी कमिटीतले सभासद आहेत, ते एका वर्षाने ते पण इलेक्शन लढवू शकतात? हो, लढवू शकतात. तीच कमिटी जर बिनविरोध सगळ्यांचं पण त्यांना इलेक्शन प्रोसेस ही कंपल्सरी फॉलो करावी लागते. त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणजे ती 5 मेंबरची सोसायटी असो किंवा 500 मेंबरची. इलेक्शन हे करावंच लागतं. फक्त एवढंच आहे, की 250 फ्लॅटच्या खाली जर सोसायटी असेल, तर त्याला प्रायव्हेट कन्सल्टंट अपॉइंट केलेत गव्हर्नमेंटनी. त्याच्यामार्फत तुम्ही इलेक्शन प्रक्रिया करू शकता. 250 मेंबरच्या वरची सोसायटी जर असेल, तर त्याला गव्हर्नमेंटकडनं इलेक्शन ऑफिसर येतो आणि ते इलेक्शन ऑफिसर मग इलेक्शनच्या प्रक्रियेप्रमाणे सगळं इलेक्शन करून कमिटी जाहीर करतात. ही जी एफ-जी-एम आहे, तर त्याच्यात अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय पण घेता येऊ शकतात का? आणि जर घ्यायचं म्हटलं तरी त्या विषयांचं स्वरूप काय असणं अपेक्षित आहे? नॉर्मली काय असतं कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काही ना काही गोष्टी डेव्हलपरचे पेंडिंग असतात. तर ह्या आयत्या वेळेच्या विषयमध्ये ते विषय घेतले जातात, की बाबा डेव्हलपरनी आम्हाला 10 गोष्टी कमिट केल्या होत्या. 10 पैकी 5 झाले, 5 बाकी आहेत आणि ते 5 कधीपर्यंत करतील ह्याचं सगळं डिस्कशन डेव्हलपरसोबत त्या मीटिंगमध्ये केलं जातं आणि डेव्हलपर पण त्याचं व्हेरिफिकेशन करून देतो, की बाबा ह्या 10 पैकी 5 मी केलेत. तुमचे बाकीचे 5 आहेत हे माझं ऑब्लिगेशन नव्हतं. ही तुमची विश लिस्ट आहे.
जर माझी कमिटमेंट आहे तर मी करून देणार आणि मग ते डेट डिक्लेअर करते ह्या तारखेपर्यंत मी तुम्हाला हे करून देणार. तर ही पण खूप महत्त्वाचा एक विषय असतो शेवटचा, की बाबा कुठलेही पेंडिंग विषय जर असतील, तर ते पेंडिंग विषय जर कॉमनचे असतील तर ते ह्या मीटिंगमध्ये डिस्कस केले जातात आणि ह्या मीटिंगमध्ये डिस्कस केल्यानंतर डेव्हलपर त्याच्यामार्फत ती कमिटमेंट देतो, की मी हे कधीपर्यंत पूर्ण करणार आणि अशा प्रकारे ते विषय डिस्कस करून त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग बाहेर निघतो. ही जी सभा होते, तर याचं काही इतिवृत्त तयार होतं का? आणि ते कुठे सबमिट करायला लागतं? आता ह्याच्यामध्ये बायलॉज नंबर 89 मध्ये दिलेलं आहे, की ह्याचं इतिवृत्त जे मीटिंगचे अध्यक्ष असतात, ज्यांना आपण अध्यक्ष म्हणून नेमलेलं असतं, इलेक्ट केलेलं असतं. त्या अध्यक्षांनी ते इतिवृत्त तयार करायचं असतं आणि ते इतिवृत्त तयार करून त्यांनी जे सचिव त्या दिवशी निवडले जातील सेक्रेटरी, त्यांच्याकडे सुपूर्द करायचं असतं आणि मग त्या सचिवांनी ते मिनिट्स ऑफ मीटिंग फायनल करून त्यात काही करेक्शन नसतील, तर सगळ्या सभासदांना ते करावे लागतात. आणि अजून एक मुद्दा आहे सर याच्यामध्ये, की सोसायटी नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत मुख्य प्रवर्तकाने ही मीटिंग बोलवायची असती. तर ही मीटिंग बोलवताना त्याला 14 दिवसाची क्लिअर नोटीस सर्व्ह करावी लागते प्रत्येक सभासदाला, जो सोसायटी नोंदणीच्या ह्याच्यामध्ये प्रस्तावामध्ये दाखल झालेले आहेत. आता 14 दिवसाची क्लिअर नोटीसचं पण डेफिनेशन बायलॉजमध्ये दिलेलं आहे. मीटिंगचा दिवस आणि नोटीसचा दिवस सोडून 14 दिवस. अशा 14 दिवसाची क्लिअर नोटीस बाय ईमेल, रजिस्ट्रेडी किंवा बाय हँड ह्याच्यामध्ये WhatsAppवर पाठवलेलं चालत नाही. कारण WhatsApp हा ऑफिशियल कम्युनिकेशन नाही आहे. तर ईमेल हा ऑफिशियल कम्युनिकेशन आहे. तर सर्व सभासदांना ही नोटीस मिळाली पाहिजे आणि त्या नोटीसमध्ये खाली लिहिलेलं असतं, की त्याचा कोरम किती असतो. 11 वाजेपर्यंत कोरम नाही आला समजा, तर तुम्हाला मीटिंग तहकूब करावी लागते अर्ध्या तासासाठी आणि 11:30 वाजता जो कोरम असेल, त्या कोरममध्ये ती मीटिंग कंडक्ट केली जाते आणि त्या मीटिंगमध्ये घेतलेले निर्णय हे सगळ्या सभासदांवर बंधनकारक असतं. आता मीटिंगचा जो कोरम आहे, तो 2/3 किंवा 20 जो कमी असेल तो. टोटल नंबर ऑफ मेंबर त्या सोसायटीचे जेवढे असतील, त्याचा 2/3 किंवा 20 जो कमी असेल तेवढा पाहिजे दिलेल्या वेळेवर. तेवढा कोरम जर नसेल, तर मीटिंग अर्ध्या तासासाठी तहकूब करायची आणि मग अर्ध्या तासानंतर जेवढे मग मेंबर असतील हजर, त्यांच्यात ती मीटिंग कंडक्ट केली जाते आणि त्या मीटिंगमध्ये घेतलेले जे काही निर्णय आहेत, हे सगळ्या टोटल सोसायटीच्या मेंबरवर बंधनकारक असतात. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हो. ते यातनं खरंच जाणवतं, की ही एफ-जी-एम किती महत्त्वाची आहे आणि ही म्हणजे प्रमोटरनी आणि सभासदांनी दोन्ही पण प्रोमोटर पॉइंट ऑफ व्ह्यू जर म्हटलं ना, तर सर प्रोमोटर पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यासाठी स्वतःचं एक इमेज अजून चांगल्या पद्धतीने बिल्ड करण्याचा एक विश्वासार्हता निर्माण होते, की मला काहीतरी हँडओव्हर करायचं आहे. सोसायटीला काहीतरी हँडओव्हर घ्यायचं आहे. कारण हँडओव्हर म्हणलं, की सोसायटीचे सभासद थोडे दचकतात, की डेव्हलपर आपल्या गळ्यात काहीतरी मारून जाणार आहे. त्याच्यापेक्षा जर हीच मीटिंग चांगल्या पद्धतीने समजावून जर त्यांना सांगितली, की ही आमची जबाबदारी आहे ॲज अ डेव्हलपर. आम्ही तुम्हाला हे सगळं हँडओव्हर करणार आहे आणि तुम्ही आमच्याकडनं हे सगळं हँडओव्हर घ्यायचं. एवढी जर क्लॅरिटी ठेवली, तर सभासद पण खुश होतात. डेव्हलपरला एक चांगलं ब्रँड इमेज आणि रेप्युटेशन चांगलं क्रिएट होतं, असा माझा विश्वास आहे. तर एफ-जी-एम म्हणजे काय ते तर तुम्ही अगदी सांगितलंत आम्हाला. पण एफ-जी-एमचं आणि सोसायटी प्लसचं नेमकं नातं काय आहे? दृढ नाते, दृढच म्हणतात ना मराठीमध्ये. तो खूप संबंध आहे आणि एफ-जी-एम हा माझा आवडता विषय आहे आणि आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मला काउंट आठवत नाही, पण 500 पेक्षा जास्त एफ-जी-एम मी कंडक्ट केले असेल इंडिव्हिज्युअल बेसिसवर आणि त्याच्यामुळे मला याचं महत्त्व माहिती आहे, की एफ-जी-एमचं महत्त्व काय आहे? ते कशाप्रकारे घेतली पाहिजे? त्याच्यामुळे सभासदांचा काय फायदा होतो? डेव्हलपरचं त्याच्यामध्ये ब्रँड इमेजिंग कसं होतं? सो आय कन्सिडर एफ-जी-एम ॲज द मोस्ट इम्पोर्टंट प्लॅटफॉर्म फॉर द डेव्हलपर अँड द सोसायटी की आणि सोसायटी प्लसचं नातं म्हणजे सोसायटी प्लसची माहिती थोडक्यात सांगायला गेलं, तर सोसायटी प्लस सहकार क्षेत्रामध्ये मागच्या 37 वर्षापासून काम करत आहे. ह्या 10 ऑक्टोबर 2025ला आम्हाला 37 वर्ष पूर्ण झाले आणि आता आम्ही 40व्या वर्षाकडे पदार्पण करतोय ऑलमोस्ट. सो 40 इयर्स एक्सपिरियन्स अँड एक्सपर्टीज अकॉर्डिंग टू माय नॉलेज अँड इन्फॉर्मेशन पुण्यामध्ये कोणाकडेच नाही. पुण्यामध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रात नसेल, की ह्या एका फील्डमध्ये 40 वर्षाचा अनुभव असणारी एकमेव कंपनी ही सोसायटी प्लस आहे. तर सोसायटी प्लस 1988 साली सुरुवात केली आणि आत्ता मागच्या 37 वर्षामध्ये आम्ही एक-एक करत आमच्या व्हर्टिकल्समध्ये 6 व्हर्टिकलमध्ये आम्ही आता काम करतोय. तर पहिलं व्हर्टिकल आहे सोसायटी रजिस्ट्रेशन, फॉर्मेशन आणि हँडओव्हर. तर आत्तापर्यंत पुणे, पी-सी-एम-सी, नाशिकमध्ये मिळून आम्ही 1800 पेक्षा जास्त सोसायटी नोंदणी करून सक्सेसफुली हँडओव्हर केलेले आहेत. 5 मेंबरपासून ते 1800 मेंबरपर्यंतची सोसायटी
आणि नुसतं सोसायटी रजिस्ट्रेशन नाही, सोसायटी अमलगमेशन, डिव्हिजन ऑफ सोसायटी. तर एखादी सोसायटी अमलगमेट करायची असेल ते पण करतो. डिव्हिजन ऑफ सोसायटी पण करतो. डीरजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी पण करतो. मेंटेनन्स अँड बेटरमेंट सर्व्हिस सोसायटी पण करतो. आणि आत्ता 290 डेव्हलपरसोबत आम्ही काम करतोय आणि आमची जी फूटप्रिंट आहे, ती पुणे पी-सी-एम-सीपर्यंत मर्यादित नाही आहे. आता आम्ही नाशिक, नांदेड, नागपूर, बारामती, सोलापूर आणि आत्ता नव्याने मुंबईमध्ये सुरुवात केली आहे आणि आमचा पॅन इंडिया जायचा विचार आहे. हा आमचा व्हिजन आहे. बट ॲज ऑफ नाऊ वी आर फोकसिंग ऑन महाराष्ट्र आणि या पद्धतीने सोसायटी रजिस्ट्रेशन हा आमचा पहिला व्हर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये हँडओव्हर हा आमचा हातखंडा आहे. कारण हा सगळ्यात मोठा पेन पॉइंट आहे डेव्हलपरसाठी. डेव्हलपर प्रोजेक्ट छान करतो, डेव्हलपर सोसायटी रजिस्टर करतो, मीटिंग पण कंडक्ट करतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्याला हँडओव्हरच्या वेळेला येणारे चॅलेंजेस आणि तो आमचा हातखंडा आहे. ती आमची स्पेशलाइज्ड सर्व्हिस आहे. सेकंड सोसायटी ऑडिट्स आणि अकाउंट्स. तर सोसायटीला दरवर्षी त्यांना अकाउंट्स आणि ऑडिट करून सहकार खात्याला सबमिट करावं लागेल. ही एक स्टॅच्युटरी कंप्लायन्स आहे आणि अशा 1000 पेक्षा जास्त सोसायट्यांचं आम्ही काम केलेलं आहे आणि आत्ता 300 सोसायटी आमच्यासोबत ऑन बोर्ड आहे. तिसरं आहे कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स. म्हणजे सोसायटीला स्वतःचं मालकीत्व मिळणं. ती जमीन आणि त्याच्यावर उभी असलेली इमारत ही त्यांच्या नावावर हस्तांतर करणे म्हणजे कन्व्हेन्स डीड. आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त आम्ही कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स केलेले आहेत. माझ्या माहितीनुसार सिंगल एंटिटीचे एवढा मोठा आकडा हा पुण्यात सर्वप्रथम असेल. चौथं वी वर्क ॲज अ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पुनर्विकास आणि स्वपुनर्विकाससाठी. तर ज्या सोसायटी 30 वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि त्यांना जर पुनर्विकास करायचा असेल, तर गव्हर्नमेंटची एक प्रोसेस आहे ज्याला आपण 79 ए प्रोसेस असं म्हणतो. 4 जुलै 2019चं ते डिरेक्टिव्हज आहेत. सो दे आर मेअर डिरेक्टिव्हज की तुम्हाला जर रिडेव्हलपमेंट करायचं असेल, तर तुम्ही हे डिरेक्टिव्ह जर फॉलो व्यवस्थित केले, तर तुम्ही तुमचं सोसायटीचा पुनर्विकास चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि त्या डिरेक्टिव्हजमध्ये तुम्ही एक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची निवड करणे, ज्याच्याकडे सगळी यंत्रणा असेल, ती प्रोसेस फॉलो करण्याची. तर सोसायटीच्या लोकांचा त्यातला अनुभव नसतो आणि आमच्याकडं ऑनबोर्डमध्ये वी आर कोऑपरेटिव्ह कन्सल्टंट्स, वी हॅव आर्किटेक्ट ऑन बोर्ड, वी हॅव लीगल कन्सल्टंट ऑन बोर्ड आणि आमच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट पण आहेत. तर त्या प्रोसेसमध्ये लागणारी ही सगळी मंडळी आमच्याकडे असल्यामुळं आम्ही ती प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली कंप्लीट करू शकतो आणि सोसायटीला ज्या प्रकारचा डेव्हलपर निवडायचा आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हातभार लावतो. आणि अशा आत्ता या घडीला आम्ही 70 प्रोजेक्टवर काम करतोय ॲज अ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार. येस. 5वं आहे वी वर्क ॲज अ फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी. तर सोसायटीला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस, जे काही त्यांना डे टू डे मेंटेनन्ससाठी लागतं, त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही अंडर वन रूफ प्रोव्हाईड करतो. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी मॅनेजर, हाउसकीपिंग, सिक्युरिटी, मल्टी स्किल टेक्निशियन, गार्डनर, स्विमिंग पूल अटेंडंट म्हणजे एक सोसायटी मेंटेन करण्यासाठी ज्या काही सर्व्हिसेस लागतात, ते आम्ही सगळे प्रोव्हाईड करतो. डेव्हलपर नॉर्मली पोझिशन दिल्यानंतर 2 वर्ष ते मेंटेनन्स चालवतात. त्याच्यासाठी त्यांना त्यांचा एक माणूस वेगळा ठेवावा लागतो. त्याला पगार द्यावा लागतो. त्याच्यापेक्षा आम्ही त्यांना असं सांगतो, तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शनवर फोकस करा. आम्ही आमचा प्रॉपर्टी मॅनेजर बसू आणि हे सगळी मेंटेनन्सची जबाबदारी आम्ही घेऊ. आणि मग त्या पद्धतीने त्याचा फायदा काय होतो डेव्हलपरला? सोसायटीची मीटिंग झाल्यानंतर हँडओव्हर प्रोसेस फार ईझी होते. तोपर्यंत सगळे कंप्लेंट्स मिटिगेटेड झालेले असतात. टेक्निकल कंप्लेंट आली की त्यांच्या प्रोजेक्ट इन्चार्जकडे दिली जाते. मेंटेनन्स रिलेटेड माझा प्रोजेक्ट मॅनेजर जो मॅनेजर असतो, तो तिथल्या मेंटेनन्सचे विषय संपवतो. त्याच्यामुळं हँडओव्हरच्या वेळेला मग खूप विषय किंवा खूप कंप्लेंट्स राहत नाही. तर हे एक खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. आणि शेवटचं आहे वे अहेड. ज्याला मी म्हणतो पुढील वाटचाल. सोसायटी झाल्यानंतर त्यांची एक हंगामी समिती होते, जी पहिल्या 1 वर्षासाठी असते. आम्ही असं समजतो, की हा पहिला 1 वर्ष खूप क्रुशियल असतो. त्याच्यामध्ये मॅनेजिंग कमिटीला त्यांचं सेटअप करायचं असतं. मॅनेजिंग कमिटीला डेव्हलपरकडनं हँडओव्हर घ्यायचं असतं. मॅनेजिंग कमिटी डेव्हलपरकडनं कन्व्हेन्स घ्यायचं असतं. कारण हा 1 वर्ष फाउंडेशन जर व्यवस्थित नाही केला, तर येणारे 5 वर्ष डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, ह्या 1 वर्षामध्ये मॅनेजिंग कमिटीसोबत राहून त्यांना एक लीगल पाथवे रेडी करून देतो, की बाबा तुम्हाला ह्या 1 वर्षामध्ये काय-काय करायचं आहे आणि त्या 1 वर्षाला आम्ही 4 क्वार्टरमध्ये डिव्हाईड करतो, की आम्ही पहिल्या 3 महिन्यात काय करणार, पुढच्या 3 महिन्यात काय करणार, त्याच्या पुढच्या 3 महिन्यात काय करणार. तर ह्याच्यामध्ये त्यांना एक क्लॅरिटी येते. त्यांचं फाउंडेशन स्ट्राँग होतं. ज्याच्यामध्ये त्यांचं एक स्टॅच्युटरी सेटअप असतं, एक ॲडमिन सेटअप असतं, एक फायनान्शियल सेटअप असतं. त्यांचं बायलॉजवर आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना. त्यांचं ऑडिट्स, अकाउंट्स ह्या सगळ्या गोष्टी ह्या 1 वर्षामध्ये पूर्ण करून त्यांचं फाउंडेशन अशा प्रकारे रेडी करून देतो,
की येणाऱ्या 5 वर्षाच्या कमिटीला जी इलेक्टेड कमिटी असते पर्मनंट, त्यांनाही चांगल्या प्रकारे ते हँडओव्हर करू शकतात. अशा प्रकारे ह्या 6 व्हर्टिकल्समध्ये आम्ही काम करतो. 4,000 फुटाचं आमचं फुल्ली फ्लेज्ड ऑफिस आहे. मॉडर्न ऑफिस आहे. 40 लोकांची टीम आहे आमची. आणि मला सांगायला आवडेल की 2023 मध्ये आम्हाला लोकमतगडनं महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कोऑपरेटिव्ह सल्लागार असा अवॉर्ड मिळाला आहे दुबईला. आणि 2023 मध्ये इकॉनॉमिक टाइम्सने हॉटेल वेस्टिनमध्ये आम्हाला पुण्यातील नामवंत आणि विश्वासू रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट असा अवॉर्ड दिलेला आहे. आमच्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत संजय सूर्यवंशी सर, ह्या वर्षी ते हाउसिंग फेडरेशनचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून निवडून आले आहेत. आणि अजून बरंच काही आम्ही ह्या येत्या वर्षांमध्ये करणार आहे. 40व्या वर्षात पदार्पण केल्यामुळं खूप काही नवीन येणार आहे. आम्ही तुमच्याशी नक्की संपर्कात राहू आणि अशीच माहिती आमच्याकडनं तुम्हाला येत राहील. धन्यवाद. थँक सर. म्हणजे तुम्ही सगळ्या सोसायटी प्लसच्या सेवा ज्या आहेत आणि ज्या खूप आहेत, त्या सगळ्या अगदी सविस्तर एक्सप्लेन केल्यात. तुमची लिगसी सांगितलीत. तर मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांपैकी पण कोणाला यापैकी काही जर सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट असेल, तर ते सोसायटी प्लसला संपर्क साधतील. त्यामुळेच आपण सोसायटी प्लसचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्याच्यावरून त्यांना संपर्क हा साधू शकता. सर. खूप महत्त्वाचे मुद्दे कळले ह्याच्यात. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला.